जळगावमधून अतिशय वेगळी घटना सध्या समोर येत आहे। जळगाव सीमेवरील निंभोरा गावाजवळ राहणाऱ्या जान्हवी सोपान महाजन या विद्यार्थिनीने शेताच्या बांधावर बस थांबत नसल्याने होणाऱ्या त्रासाबाबत काय केलेलं आहे ते पहा। मग त्यानंतर तिने कशा प्रकारे तिची मदत झालेली आहे ते सुद्धा तुम्ही पहा। जान्हवी महाजन ही शेतमजूरी करणाऱ्या कुटुंबातील असून ती जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। दररोज तिला शेताच्या बांधावरून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती। बस स्थानक लांब असल्याने अनेकदा तिची बस चुकत असे, ज्यामुळे तिच्या शिक्षणात अडथळा येत होता। या समस्येवर मात करण्यासाठी जान्हवीने थेट आमदार प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या। तिने शेताजवळ बस थांबवण्याची आणि बस सेवा वाढवण्याची कळकळीची मागणी केली होती। मग आमदार यांनी जान्हवीचे पत्र मिळताच त्याची त्वरित दखल घेतली। त्यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक वाहतूक म्हणजे नितीन मैंद यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव विभाग नियंत्रकांना तातडीने आदेश दिले। एसटी अधिकाऱ्यांनी जान्हवीच्या महाविद्यालयात जाऊन तिच्या प्राचार्यांसमोर तिच्याशी संवाद साधला, तसेच तिच्या घरी भेट देऊन तिची परिस्थिती जाणून घेतली। जान्हवीच्या मागणीनुसार एसटी अधिकाऱ्यांनी लालपरी थेट तिच्या शेताच्या बांधावर थांबवण्याचा निर्णय घेतला। या एका सकारात्मक पावलामुळे जान्हवीच्या शिक्षणाच्या स्वप्नांना बळ मिळालेले आहे। त्याचबरोबर आमदार सरनाईक यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं असून राज्यातील खेडोपाड्यातील जान्हवीसारख्या गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे। त्याचबरोबर जर जान्हवीने ते पत्र लिहिले नसते किंवा ती तशा प्रकारे लढली नसती तर तिच्या शेतावर आज एसटी थांबली नसती। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।